दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. दूध हे महत्त्वाचं अन्न आहे. दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्यामुळं संगमनेरच्या राजहंसचं राज्यभरात मोठं नाव आहे. दूध संघाचा विजेवरील होणारा खर्च टाळण्यासाठी राजहंस दूध संघानं टाटा कंपनीच्या समन्वयातून उभारलेला सौर ऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद आहे. रोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती यातून होणार आहे, असं प्रतिपादन दूध संघाचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडलाय. या कार्यक्रमाला चेअरमन रणजितसिंह देशमुख, आमदार सत्यजित तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, संचालक विलासराव वरपे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, रवींद्र रोहम, प्रतिभाताई जोंधळे, मंदाताई नवले, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, कन्सल्टंट विनीत शहा, कार्यकारी संचालक सुजित खिलारी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे हर्षल सातव, सिद्धार्थ थोरात यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. 2.5 एकरामध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे आणि यातून रोज 5220 युनिट वीज निर्मिती होणार असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली. तर संघाच्या कामकाजाचं आमदार सत्यजित तांबे यांनी कौतुक केलंय. संघाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन, त्याचबरोबर राजहंस क्वालिटी मिशन याची कार्यशाळा, प्रशिक्षण आणि कार्यशाळा, आणि सेवानिवृत्त झालेले अधिकारी 2026 जे निवृत्त झालेत त्यांच्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा असा हा एकत्रित कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेत आहोत. दूध संघाच्या वतीने आज एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. सौर ऊर्जाच्या माध्यमातून पुढच्या 2.5 वर्षामध्ये पूर्ण झालेली जेवढा खर्च आहे 4.5 कोटी रुपयाचा, तो वसूल करून त्याच्यानंतर पूर्णपणे शून्य वीज बिलाकडे जाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प हा झालेला आहे. याच्यातून फार मोठी बचत खरं तर आता संघाची होणार आहे. टाटा कंपनीच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. पुढील 3 वर्षांमध्ये प्रकल्पावरील खर्चाची परतफेड झाल्यावर संघाला दीर्घकाळासाठी ही वीज मिळणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक बचतीचा हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असं मनोगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. सोलरचा प्रकल्प एक नवा प्रयोग, 2 एकरामध्ये 1 मेगावॉट वीज तयार होईल आणि साधारणतः 3 वर्षानंतर, साधारण 3 म्हणजे 2.5 वर्षानंतरच त्याचे सगळे पैसे फिटलेले असतील आणि जी निर्माण होईल ती तुमची मुक्त मिळाली अशी होऊन जाणार आहे. इतका चांगला प्रकल्प तो केला आहे. टाटा सारख्या कंपनीचा तो प्रकल्प आहे. हे सगळ्या चांगल्या गोष्टी या निमित्तानं घडतायत. चांगला सुंदर हा कार्यक्रम या निमित्तानं झालाय. आपण सगळेजण आलेत आणि सगळं हे जे केलंय, ऐकलंय, त्याची अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची असते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केलं, तर व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी दूध उत्पादक आणि दूध सेवा सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी मोठ्या संख्येनं हजर होते. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.